नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। साधु साधु साधु। दादाभाऊ अभंग ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपण भगवान बुद्धांचा धम्म हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ऐतिहासिक असा ग्रंथाचं वाचन करीत आहोत। दादाभाऊ अभंग या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा आणि लाईक केल्यानंतर सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील आणि इतरांनाही फॉरवर्ड करा। आज आपण भाग 10वा बुद्धांचं पहिलं प्रवचन आपण आज बघत आहोत। बुद्धांचे पहिले प्रवचन ग्रंथाचं वाचन करत आहोत। परस्परांना अभिवादन करून कुशलक्षेम विचारल्यावर त्या 5 परिव्राजकांनी भगवान बुद्धाला विचारले, तपस्वर, तुमचा अजूनही विश्वास आहे काय? बुद्धाने नकारात्मक उत्तर दिले। बुद्ध म्हणाला, जीवनाची आत्यंतिक अशी 2 टोके आहेत, एक सुखी उपभोगाचे व दुसरे आत्मक्लेशाचे। एक म्हणतो खा प्या मजा करा, कारण उद्या आपण मरणार आहोत। दुसरा म्हणतो सर्व वासना मारून टाका, कारण त्या पुनर्जन्माचे मूळ आहेत। हे दोन्ही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे, म्हणून त्याने ते नाकारले। भगवान बुद्ध मध्यम मार्ग मानणारे होते, मज्जिम पतिपद मधला मार्ग, जो उपभोगाचाही मार्ग नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही। बुद्ध परिव्राजकांना म्हणाला, माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या। जोपर्यंत तुमचे स्वत्व कार्यप्रवृत्त असते आणि त्याला ऐहिक व पारलौकिक भोगाची अभिलाषा असते, तोपर्यंत सर्व आत्मक्लेश व्यर्थच नाहीत काय? ते उत्तरले, आपण म्हणतात ते बरोबर आहे। जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपल्या कामाग्नी शांत करू शकत नाही, तर आत्मक्लेशाचे दरिद्री जीवन जगून आपण स्वतःला कसे जिंकू शकाल? त्यांनी उत्तर दिले, आपण म्हणतात ते बरोबर आहे। जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवू शकाल, तेव्हाच फक्त तुम्ही कामतृष्णेपासून मुक्त होऊ शकाल। मग तुम्हाला ऐहिक सुखभोगाची इच्छा होणार नाही आणि नैसर्गिक गरजांच्या तृप्तीमुळे तुमच्यात मलिन विकार निर्माण होणार नाहीत। तुमच्या शारीरिक गरजेनुसार तुम्ही खा प्या। सर्व प्रकारची विषयासक्ती उत्तेजक असते। विषयासक्त मनुष्य काम वासनांना गुलाम बनतो। सर्व प्रकारची सुखासक्ती अधःपतन करणारी व नीच कर्म असते। तथापि माझे तुम्हाला सांगणे असे की जीवनाच्या स्वाभाविक गरजांची पूर्ती करणे ही वाईट गोष्ट नाही। शरीराचे आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे, नाहीतर तुम्ही तुमचे मन सदृढ आणि स्वच्छ ठेवू शकणार नाही आणि प्रज्ञारूपी प्रदीपही प्रज्वलित राखू शकणार नाही। हे परिव्राजक, ही गोष्ट समजून घ्यावी की ही 2 आत्यंतिक टोके अशी आहेत की माणसाने त्यांचा कधीही अवलंब करू नये। एक टोक म्हणजे ज्या गोष्टीचे आकर्षण काम वासनेच्या तृष्णेमुळे होते, त्या गोष्टी आणि विशेषतः विषयासक्तीत मन डुंबत राहते। तृप्ती मिळवण्याचा हा मार्ग अगदी हलक्या दर्जाचा, रानटीपणाचा, अयोग्य आणि हानिकारक आहे। दुसरे टोक म्हणजे तपश्चर्या किंवा आत्मक्लेश, हा मार्गही दुःखदायक, अयोग्य आणि हानिकारक आहे। ही गोष्ट दोन्हीही आत्यंतिक टोके ज्यामुळे टाळता येतात, असा एक मध्यम मार्ग आहे। ध्यानात ठेवा, मी त्याच मध्यम मार्गाची शिकवण देतो आहे। त्या 5 परिव्राजकांनी त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले। भगवान बुद्धाच्या मध्यम मार्गासंबंधी उत्तरादाखल काय बोलावे हे न समजल्यामुळे त्यांनी त्याला विचारले
की आपल्याला आम्ही सोडून आल्यावर आपण काय केले, तेव्हा आपण गेला कसे गेलो, पिंपळाच्या झाडाखाली आपण चिंतन करीत कसे बसलो आणि 4 आठवडे सतत चिंतन केल्यानंतर आपल्याला ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे आपण नवा जीवनमार्ग कसा शोधून काढला हे सर्व भगवान बुद्धांनी त्यांना सांगितले. हे ऐकल्यावर तो मार्ग कोणताही जाणून घेण्यास ते परिव्राजक अधीर झाले आणि तो मार्ग स्पष्ट करून सांगण्याविषयी त्यांनी भगवान बुद्धांना प्रार्थना केली. भगवान बुद्धांनी त्यांना विनंती मान्य केली. सुरुवातीला भगवान बुद्धांनी त्यांना सांगितले की आपला जो मार्ग जो धम्म आहे त्याला ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीच कर्तव्य नाही, त्याचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही, तसेच त्या धम्माचा कर्मकांडाशी काही संबंध नाही. माणूस आणि माणसाची या जगातील नाते हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. बुद्धांनी सांगितले की आपल्या धम्माचे हे पहिले अधिष्ठान आहे. मनुष्य प्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्र्यात राहत आहे हे त्याचे दुसरे तत्व होय. हे सर्व जग दुःखाने भरले आहे आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हा एक धम्माचा उद्देश आहे. यापेक्षा धम्म म्हणजे दुसरे तिसरे काहीच नाही. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे हाच भगवान बुद्धांच्या धम्माचा पाया आहे. हाच एक केवळ धम्माचा पाया होऊ शकतो आणि यावरच त्यांचे समर्थन अवलंबून आहे. जो धर्म या प्राथमिक गोष्टीचा स्वीकार करत नाही तो धर्मच नव्हे. खरोखर हे प्रावर्जक हो, जगात दुःख आणि दुःखापासून मुक्तता करण्याचा उपाय हा धम्माचा मुख्य प्रश्न आहे. हे ज्या श्रमणांना आणि ब्राह्मणांना म्हणजे धर्मोपदेशकांना हे समजत नाही ते माझ्या मते श्रमण आणि ब्राह्मण नव्हेतच या जीवनात धम्माचा खरा खरा अर्थ काय आहे स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्यांना समजत नाही. नंतर परिवर्जकांनी बुद्धाला विचारले, दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हा जर आपल्या धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दुःख कसे नाहीसे करतो ते सांगा. भगवान बुद्धाने सांगितले की या धम्मानुसार जर प्रत्येकाने पावित्र्याचा मार्ग अनुसरला, सदाचरणाचा मार्ग स्वीकारला आणि शील मार्गाचा अवलंब केला तर त्यामुळे या दुःखाचा निरोध होईल. आणि त्यांनी सांगितले की अशा धम्माचा आविष्कार आपण केला आहे. भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन विशुद्धी मार्ग. परिवर्जकांनी नंतर भगवान बुद्धाला आपला धम्म समजावून सांगण्याची प्रार्थना केली. भगवान बुद्धाने त्यांची विनंती आनंदाने मान्य केली. त्याने पहिल्या प्रथम त्यांना विशुद्धी मार्ग समजावून सांगितला. त्याने परिवर्जकांना सांगितले की ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्याने जीवनाची तत्वे म्हणून काही तत्वे पाळली पाहिजेत. ही विशुद्धी मार्गाची शिकवण आहे. माझ्या विशुद्धीच्या मार्गानुसार चांगल्या जीवनाची 5 तत्वे आहेत. कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे, चोरी न करणे अर्थात दुसऱ्याच्या मालकीची वस्तू न बळकावणे, व्यभिचार न करणे, असत्य न बोलणे आणि मादक पेय ग्रहण न करणे. माझे असे म्हणणे आहे की प्रत्येक माणसाने ही तत्वे मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण प्रत्येक मनुष्य जे जे काही करतो त्याचे मूल्यमापन करण्यासाठी त्याच्यापाशी काही एक परिमापन असले पाहिजे की ज्याच्यामुळे तो आपल्या चांगल्या आता वाईट वर्तणुकीचे मोजमाप करू शकेल. आणि माझ्या शिकवणीप्रमाणेच हीच 5 तत्वे किंवा शिले माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचा मापदंड आहे. जगात सर्व पतित लोक असतात, परंतु पतितांचे 2 वर्ग असतात. ज्यांच्यासमोर काही आदर्श आहे असे पतित आणि ज्यांच्यासमोर कोणताच आदर्श नाहीत असे पतित. ज्याच्यासमोर कोणताच आदर्श नाही अशा पतिताला आपण पतित आहोत हेच कळत नाही, त्यामुळे तो नेहमीच पतित राहतो. या उलट ज्याच्यासमोर एखादा आदर्श आहे असा पतित आपल्या पतित अवस्थेतून वर येण्यासाठी प्रयत्न करीत असतो. का? याचे उत्तर असे की आपण पतित आहोत हे त्याला माहीत असते. मनुष्याचे जीवन नियमित करण्यासाठी त्याच्यासमोर एखादा आदर्श असणे आणि कोणताच आदर्श नसणे यामधील एक फरक आहे. महत्वाची गोष्ट माणसाचा अधपात ही नसून त्या अवस्थेत मुक्त होण्याच्या मार्गदर्शनाचा अभाव हीच होय.
परिवराज्यक, तुम्ही विचाराल की जीवनाचा आदर्श म्हणून मान्य करण्यात ही तत्वे आहे का? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वतःलाच सापडेल जर तुम्ही स्वतःलाच असा प्रश्न केला की ही तत्वे व्यक्तीच्या हितासाठी आहेत काय किंवा तो सामाजिक हित साधणारे आहेत काय. तर या सर्व प्रश्नाला तुमची उत्तरे होकारात्मक असतील तर माझ्या विश्वयुद्ध मार्गाची तत्वे जीवनाचा खरा आदर्श म्हणून मान्यता मिळवण्यात लायक आहेत हेच त्यावरून सिद्ध होईल. भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन चालू, अष्टांगिक मार्ग किंवा सदाचाराचा मार्ग. नंतर भगवान बुद्धाने परिवर्जकांना अष्टांगिक मार्गाविषयी प्रवचन दिले. भगवान बुद्धाने सांगितले की अष्टांग मार्गाचे 8 घटक आहेत. अष्टांगिक मार्गाचे सर्वात पहिलं महत्वाचं अंग सम्मा दिठ्ठी, जे सम्यक दृष्टी. याच्या स्पष्टीकरणाने भगवान बुद्धांनी आपला प्रवचनास सुरुवात केली. सम्यक दृष्टीचे महत्व समजण्याकरता भगवान बुद्ध परिवारजकांना म्हणाला, परिवाराजक हो, जग ही एक अंधार कोठडी असून मनुष्य हा तिच्यातील एक कैदी आहे. हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. ही अंधार कोठडी गडद अंधाराने भरलेली आहे. अंधार इतका आहे की कैद्याला क्वचितच काही दिसू शकते. कैद्याला आपण कैदी आहोत हेही कळत नाही. दीर्घकाळ अंधारात राहिल्यामुळे मनुष्य केवळ आंधळा होऊन राहिलेला आहे. इतकेच नाही तर ज्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तू अस्तित्वात असू शकते याबद्दल त्याला शंका वाटते. मन हे असे साधन आहे की ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो. तथापि या अंधार कोठडीतील कैद्यांच्या मनाची अशी अवस्था नाही की त्याचे मन हे या बाबतीत एक साधन ठरेल. त्यांच्या मनाची अवस्था त्यांना केवळ दृष्टी असल्यामुळे अंधारासारखी एक वस्तू अस्तित्वात आहे हे दाखवण्यापुरता अगदी थोड्या प्रकाशातच आत येऊ देते. अशा प्रकारे त्यांची आकलन शक्ती स्वभावतच सदोष असते. परंतु परिवराज्यक हो, या कैद्यांची स्थिती जितकी दिसते तितकी निराशाजनक नाही हे लक्षात घ्या. कारण माणसात इच्छाशक्ती या नावाची एक शक्ती असते. जेव्हा योग्य हेतू निर्माण होतात तेव्हा ही इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला गती देता येते. आता हे भगवान बुद्धांचं जे पहिलं प्रवचन आहे आणि ह्या पहिल्या प्रवचनामध्ये भगवान बुद्ध जो अष्टांग मार्ग आहे त्या अष्टांग मार्गाविषयी ते अत्यंत व्यवस्थित असं ते सांगत आहेत. अष्टांग मार्ग सांगत असताना ते वेगवेगळे आपल्याला उदाहरणं देत आहेत. परिवराजक हो, या कैद्यांची स्थिती जितकी दिसते तितकी निराशाजनक नाही हे लक्षात घ्या. कारण माणसाने इच्छाशक्ती या नावाची एक शक्ती असते. जेव्हा योग्य हेतू निर्माण होतात तेव्हा या इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला गती देता येते. कोणत्या दिशेने इच्छाशक्तीला गती द्यावी हे पाहणे इतकेही जरी माणसाला प्रकाश मिळाला तरी तो मनुष्य अशा प्रकारे आपल्या इच्छाशक्तीला गतिमान करू शकेल की शेवटी तिच्या इच्छाशक्तीला बंधमुक्त करेल. अशा प्रकारे मनुष्य जरी बंधनात असला तरी तो बंधमुक्त होऊ शकेल. शेवटी स्वतःकडे नेणारी पावले टाकण्यास तो कोणत्याही क्षणी सुरुवात करेल. आपल्याला पाहिजे त्या दिशेने जाण्यासाठी आपल्या मनाला आपण वळण लावू शकतो हे याचे कारण होय. मन हेच आपल्याला जीवनाच्या कारागृहात बंदिवान करीत असते आणि तेच आपल्याला तिथे डांबून ठेवते. पण मन ही जी गोष्ट निर्माण करते ती नष्टही करू शकते. जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळवण्यास त्याला बंधमुक्तही करू शकते. सम्यक दृष्टीचे करू शकते ते हेच होय. सम्यक दृष्टीचा अंतिम उद्देश काय आहे? परिव्राजकांनी विचारले. भगवान बुद्धाने उत्तर दिले, अविद्येचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीच्या अगदी उलट आहे. मनुष्याला दुःखाचं अस्तित्व आणि दुःख निरोधाचा उपाय ही उदात्त सत्य न समजणे म्हणजेच अविद्या होय.
सम्यक दृष्टीचा हेतू माणसानं कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ समजणे आणि शास्त्रांच्या पायत्र्यावरील मिथ्या विश्वास टाकून देणे हा होय. सम्यक दृष्टीकरता माणसानं अद्भुत कल्पनांना त्याग केला पाहिजे. निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसाने करता कामा नये. ज्या सिद्धांताला वास्तविकतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही व ते केवळ काल्पनिक अनुमानाने आहे ते सिद्धांत सम्यक दृष्टीसाठी त्याज्य आहेत. स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीसाठी आवश्यक आहे. प्रत्येक माणसाला काही ध्येय, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा असतात. अशी ध्येय, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनीय असावी, ही शूद्र आणि अयोग्य नसावी, हा सम्यक संकल्पाचा आश्रय आहे. आता सम्यक दृष्टीनंतर सम्यक वाचा. माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे, असत्य बोलू नये. माणसाने दुसऱ्याविषयी वाईट बोलू नये. माणसाने दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्यापासून परावृत्त व्हावे. माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळीची भाषा वापरू नये. माणसाने सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे. माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करू नये. त्याचे बोलणे समजपणाचे व मुद्देसूद असावे. मी सांगितल्याप्रमाणे सम्यक वाचेचे पालन करणे हे कोणत्या भीतीमुळे किंवा पक्षपातामुळे होता कामा नये. सम्यक वाचेमुळे काय तोटा होईल किंवा आपल्या कृतीविषयी आपल्या वरिष्ठांना काय वाटेल याचा सम्यक वाचेशी यत्किंचितही संबंध असता नये. वरिष्ठांची आज्ञा किंवा वैयक्तिक फायदा हे सम्यक वाचेचे प्रमाण नाही. सम्यक कर्मांत हे योग्य वर्तनाची शिकवण येते. दुसऱ्यांच्या भावना आणि त्यांचे हक्क यांचा मान राखून प्रत्येक कृती करावी अशी याची शिकवण आहे. सम्यक कर्मांताचे प्रमाण कोणते? जीवनाच्या मूलभूत नियमांशी सुसंगत असे वर्तन हे त्यांचे प्रमाण होय. एखाद्याचे वर्तन ज्यावेळी या नियमांशी सुसंगत असते त्यावेळी ते सम्यक कर्मांताशी सुसंगत आहे असे समजावे. प्रत्येक व्यक्तीला आपला चरितार्थ चालवायचा असतो, परंतु चरितार्थाचे अनेक मार्ग आहेत. काही वाईट आहेत, काही चांगले आहेत. ज्यांच्यामुळे इतरांची हानी होते किंवा इतरांचाही अन्याय होतो ते वाईट मार्ग होत. दुसऱ्यांची हानी किंवा त्यांच्यावर अन्याय न करता जगण्यापुरते मिळवण्याचे जे मार्ग ते चांगले होत याला सम्यक आजीविका म्हणतात. सम्यक व्यायाम म्हणजे अविद्या नष्ट करण्याचा प्राथमिक प्रयत्न होय. अविद्या नष्ट करणे म्हणजे या दुःखदायक काळातून बाहेर जाण्याच्या दारापर्यंत पोहोचून पुढील मार्ग मोकळा करणे होय. सम्यक व्यायामाचे 4 हेतू असतात. अष्टांग मार्गाशी विरुद्ध अशा चित्तवृत्तीचा प्रतिरोध करणे हा एक हेतू होय. अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच उत्पन्न झाल्या असतील तर त्या दाबून टाकणे हा दुसरा हेतू होय. अष्टांग मार्गाला आवश्यक अशा चित्तवृत्ती उत्पन्न करण्यास माणसाला सहाय्य करणे हा तिसरा हेतू होय. अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच अस्तित्वात आल्या असतील त्यांची वाढ आणि विकास करणे हा चौथा हेतू होय. सम्यक स्मृतीला जागरूकपणा व विचारीपणा याची आवश्यकता असते. मनाची सतत जागृती हा त्याचा अर्थ होय. दुष्ट वासनांवर मनाचा पहारा ठेवणं हे सम्यक स्मृतीचे दुसरे नाव होय. परिवराजक हो, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाच्या मार्गावर 5 अडथळे किंवा बंधने असतात. एक लोभ, द्वेष, आळस, सुस्ती, संशय आणि अनिच्छय. हे 5 अडथळे होतात, म्हणून हे अडथळे दूर करणे आवश्यक आहे. हे अडथळे म्हणजेच बंधने होत आणि ते दूर करण्याचा मार्ग समाधी हा होय. परंतु परिवराजक हो, सम्यक समाधी म्हणजे समाधी नव्हे हे लक्षात घ्या. तिचे स्वरूप अगदी निराळे आहे. समाधी म्हणजे केवळ चित्ताची एकाग्रता. वरील 5 अडथळ्यांना अटकाव करणाऱ्या
स्वयंप्रेरित अशा ध्यानावस्थांच्या मार्गावर ते आपल्याला नेते, यात शंका नाही. परंतु या ध्यानाच्या अवस्था तात्पुरत्या असतात, त्यामुळे अडथळ्यांना केलेला अटकाव हा देखील तात्पुरताच ठरतो. मनाला स्थायी स्वरूपाचे वळण लावणे हे आवश्यक आहे. अशा प्रकारचं कायम स्वरूपाचे वळण केवळ सम्यक समाधीनेच लावता येईल. समाधीमुळे अडथळ्यांना फक्त तात्पुरता अटकाव होतो, म्हणून ती केवळ नकारात्मक स्थिती होय. तिच्यात मनाला वळण लावले जात नाही. सम्यक कुशल कर्माचा विचार करण्याचे शिक्षण देते आणि त्याला अनुसरून अडथळ्यांमुळे निर्माण होण्याचा अकुशल कर्माकडे आकर्षित होण्याची मनाची प्रवृत्तीही ती नष्ट करते. सम्यक समाधी मनाला चांगल्या गोष्टीचा विचार करण्याची व चांगल्या गोष्टीचाच नेहमी विचार करण्याची सवय लावते. सम्यक समाधी चांगली कृती करण्याचा आवश्यक अशीच प्रेरणा देत असते. शील मार्ग. नंतर भगवान बुद्धाने परिवर्जकांना शील मार्ग तथा सद्गुणांचा मार्ग समजून सांगितला. त्याने त्याला सांगितले की शील मार्ग म्हणजे पुढील गुणांचे पालन करणे होय. शील, दान, उपेक्षा, नैष्क्रम्य, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा आणि मैत्री या सद्गुणांचा अर्थ परिवर्जकांनी भगवान बुद्धांना विचारला. त्यांची इच्छा पूर्ण करण्याचे भगवान बुद्ध मानले. शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे आणि चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेला मनाचा कल, अपराध करण्याची लाज वाटणे, शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्ट करण्याचे टाळणे म्हणजे शील. शील म्हणजे पापभीरुता. नैष्कर्म्य म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग. स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न ठेवता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त आणि देह अर्पण करणे, इतकेच नव्हे तर प्राणत्याग करणे म्हणजेच दान होय. वीर्य म्हणजे योग्य सम्यक प्रयत्न. हाती घेतलेले काम किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे म्हणजे वीर्य. शांती म्हणजे क्षमाशीलता. द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे हे याचे सार होय, कारण द्वेषाने द्वेष शमत नाही, तो फक्त क्षमाशीलतेनेच शांत होऊ शकतो. सत्य म्हणजे खरे. माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये. त्याचे भाषण हे सत्यच असले पाहिजेत. हे सत्याखेरीज दुसरे काही असता कामा नये. अधिष्ठान म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय. करुणा म्हणजे सर्व मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता. मैत्री म्हणजे सर्व प्राण्यांविषयी, मित्रांविषयीच नव्हे तर शत्रूविषयीही देखील, मनुष्य प्राण्याविषयीच नव्हे तर सर्व जीवन मात्राविषयी बंधुभाव बाळगणे. उपेक्षा म्हणजे औदासीन्याहून निराळी अशी अलिप्तता, अनासक्ती, आवड किंवा नावड नसलेली ती एक मनाची स्थिती होय. फलप्राप्तीने विचलित न होणे, परंतु निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजे उपेक्षा. आपल्या कृतीनुसार प्रत्येकाने या सद्गुणाचे पालन केले पाहिजे, म्हणून त्यांना पारमिता, पूर्णत्वाच्या अवस्था असे म्हणतात. पूर्णत्वाच्या अवस्था म्हणजे पारमिता. भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन. बुद्धांना आपला धम्म आणि त्यातील विषय समजून सांगितल्यावर परिवर्जकांना विचारले, व्यक्तिगत शुद्धी आणि जगातील चांगल्या गोष्टीचा पाया नाही काय? त्याने उत्तर दिले, आपण म्हणतो ते बरोबर आहे. नंतर बुद्धाने विचारले, लोभ, क्रोध, अज्ञान, प्राणहत्या, चौर्य, व्यभिचार आणि खोटे बोलणे यामुळे व्यक्तिगत शुद्धीचा पाया ढासत नाही काय? या वाईट गोष्टीवर ताबा ठेवता यावा म्हणून व्यक्तिगत शुद्धी करता चारित्र्याचे सामर्थ्य वाढवणे आवश्यक नाहीत काय? माणसामध्ये जर व्यक्तिगत शुद्धी नसेल तर तो चांगल्या गोष्टी करण्यास साधनभूत असं होऊ शकेल. आणि परिवर्जकांना हे उत्तर दिले,
आपण म्हणतो तसेच आहेत. आणखी असे की दुसऱ्यांचा गुलाम करण्यास किंवा त्यांच्यावर सत्ता गाजवण्यात अनेकांना हरकत का वाटत नाही? दुसरे जीवन दुःखी करण्यात त्यांना काही का वाटत नाही? माणसे एकमेकांशी सदाचाराने वागत नाहीत, हेच त्याचे कारण नव्हे काय? आणि परिव्राजक उत्तरले, बरोबर आहे. जर प्रत्येकाने अष्टांग मार्गावर सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक आजीविका, सम्यक कर्मांत, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी याचा थोडक्यात सदाचार मार्गाचा अवलंब केला तर एक माणूस दुसऱ्या माणसाशी असलेले अन्याय आणि अमानुषपणा दूर होणार नाही काय? तेव्हा ते म्हणाले, होय. शील आणि सद्गुणांच्या मार्गाचा उल्लेख करून बुद्धांनी विचारले, गरजू आणि गरीब लोकांचे दुःख नाहीसे करण्यासाठी आणि सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी दान आवश्यक नाही काय? जिथे दारिद्र्य आणि दुःख आहे तिथे लक्ष पुरवून ते दूर करण्यासाठी करुणा आवश्यक नाही काय? निस्वार्थपणे करायच्या कार्यासाठी निष्काम भावाची आवश्यक नाही काय? वैयक्तिक लाभ होत नसला तरी सतत प्रयत्नशील राहण्यासाठी उपेक्षा आवश्यक नाही काय? माणसावर प्रेम करणं आवश्यक नाही काय? आणि ते म्हणाले, होय. याच्या पुढे जाऊन मी म्हणालो, केवळ प्रेम करणे पुरेसे नाही, खरी आवश्यकता आहे ती मैत्रीची. ती प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे. केवळ मानवाविषयीच नव्हे तर सर्व प्राणीमात्राविषयी बंधुभाव वाटणे हा मैत्रीचा अर्थ आहे. ती मानवापुरते मर्यादित नाही. अशा प्रकारची मैत्री आवश्यक नाही काय? आपले मत निपक्षपातीपणे मोकळे, प्रत्येकावर प्रेम करणारे आणि कुणाचाही द्वेष न करणारे असे असावे. म्हणून आपण स्वतःला जो आनंद हवा असतो तोच आनंद सर्व प्राणीमात्रांना मैत्रीखेरीज यापेक्षा दुसऱ्या कशाने मिळू शकेल? ते सर्व म्हणाले, होय. परंतु या सर्व सद्गुणांच्या आचरणास प्रज्ञेची, बुद्धीची जोड दिली पाहिजे. बुद्धांनी विचारले, प्रज्ञा आवश्यक नाही काय? परिवर्जकाने काहीच उत्तर दिले नाही. आपल्या प्रश्नाचे उत्तर त्यांना भाग पाडण्यासाठी भगवान बुद्ध पुढे म्हणाले, दुष्कर्म न करणे, वाईटाचा विचार न करणे, उपजीविकेसाठी कुमार्गाचा अवलंब न करणे आणि जे वाईट आहे किंवा दुसऱ्याकडे दुःख देणार आहे असे काही न बोलणे हे चांगल्या माणसाचे अंगचे गुण होय. परिवर्जक म्हणाले, होय, ते बरोबर आहे. परंतु आंधळेपणाने सकृत्य करणे हे उचित आहे का? भगवान बुद्धांनी विचारले. मी म्हणतो नाही, हे पुरेसे नाही. भगवान बुद्ध परिवर्जकास पुढे म्हणाले, हे जर पुरेसे होते तर तानेमूल नेहमी चांगली कृत्य करत आले असते म्हणावे लागेल. कारण तान्यामुला शरीर म्हणजे काही कळत नसते. पाय झाडण्याखेरीज ते आपल्या शरीराचे दुसरे कोणतेही वाईट कृत्य करू शकणार नाही. बोलणे म्हणजे काय हे त्याला कळत नाही आणि त्या अर्थी रडण्यापलीकडे अधिक वाईट असे ते काहीच बोलू शकत नाही. आनंदाने किंकाळ्या मारण्यापलीकडे ते विचार म्हणजे काय हे त्याला कळत नाही. उपयोगा म्हणजे काय हे त्याला कळत नाही. त्या अर्थी आईचे स्तन चोखण्यापलीकडे जगण्याचा दुसरा कोणताही वाईट मार्ग ते अवलंबू शकणार नाही. प्रज्ञेच्या कसोटीला सद्गुण मार्ग उतरला पाहिजे. म्हणून समज आणि बुद्धी हेच प्रज्ञेचे दुसरे नाव आहे. आता इथे भगवान गौतम बुद्धाने परिव्राजक आणि यांच्यामध्ये जे परिव्राजकांना भगवान बुद्ध हे धम्म सांगत आहेत. प्रज्ञेच्या कसोटीला सद्गुण मार्ग उतरला पाहिजे म्हणून समज आणि बुद्धी हेच प्रज्ञेचे दुसरे नाव आहेत. प्रज्ञा पारमिता ही इतकी महत्वाची व आवश्यक का आहे याचे दुसरे एक कारण आहे, दान आवश्यक आहे. परंतु प्रज्ञेशिवाय दानाचा दुष्परिणाम होऊ शकतो. करुणेची आवश्यकता आहे, परंतु प्रज्ञेशिवाय करुणेचा परिणाम वाईट गोष्टींना आधार देण्यास होण्याचा संभव आहे. पारमिताची प्रत्येक कृती ही प्रज्ञा पारमिताच्या कसोटीला उतरली पाहिजे. शहाणपण हे प्रज्ञा पारमिताचे दुसरे नाव आहे.
माझे म्हणणे असे आहे की अकुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते याचे ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कुशल कर्म कोणते याचे ज्ञान व जाणीव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अकुशल कर्म कोणते आणि कुशल कर्म कोणते याचे देखील ज्ञान आणि जाणीव असली पाहिजे. अशा ज्ञानाशिवाय कृती चांगली असूनही खऱ्या माणसाला असू शकणार नाही. म्हणूनच मी म्हणतो की प्रज्ञा हा एक आवश्यक असा सद्गुण आहे. नंतर परिवर्तकांना पुढील प्रमाणे आदेश देऊन भगवान बुद्धाने आपले प्रवचन संपवले. माझा धम्म निराशावादी आहे असे तुम्ही म्हणण्याचा संभव आहे, कारण तो दुःखाच्या अस्तित्वाकडे मानवजातीचे लक्ष वेधतो. मी असे सांगतो की माझ्या धम्माविषयीचा हा दृष्टिकोन चुकीचा ठरेल. आता धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो यात शंका नाही, परंतु दुःखाचे निरसन करण्यावरही तो तितकाच जोर देतो हे विसरू नका. माझ्या धर्मामध्ये मानवी जीवनाचा उद्देश आणि आशा ह्या दोघांचाही अंतर्भाव आहे. माझ्या धम्माचा उद्देश हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे. अविद्या म्हणजे दुःखाच्या अस्तित्वाविषयीचे अज्ञान. त्यात आशा आहे, कारण मानवी दुःखाचा अंत करण्याचा मार्ग तो दाखवतो. तुम्हाला हे म्हणणे मान्य आहे की नाही? आणि परिवराजक म्हणाले, होय, आम्हाला मान्य आहे. परिवर्जकांची प्रतिक्रिया. आता ते जे परिवर्जकांनी बुद्धांचा धम्म सगळा ऐकलेला आहे, तर त्यांनी आता ते त्यांची प्रतिक्रिया काय. हा खरोखरच एक नवीन धम्म आहे याची परिवर्जकांना ताबडतोब जाणीव झाली. जीवनाच्या प्रश्नाकडे पाहण्याच्या या नव्या दृष्टीचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला की ते एकमताने म्हणाले, जगाच्या इतिहासात आजपर्यंत मानवी दुःखाचं अस्तित्व मान्य करणे हाच धर्माचा खरा पाय आहे हे कोणत्याही धर्मसंस्थापकांनी सांगितले नाही. जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्मसंस्थापकाने या दुःखाचा परिहार करणे हा धर्माचा खरा उद्देश आहे हे सांगितलं नाही. जगाच्या इतिहासात यापूर्वी मूलतः इतका सरळ आणि साधा, अद्भुतता आणि अतिमानुषी शक्तीपासून इतका मुक्त आत्मा, ईश्वर आणि मरणोत्तर जीवन यावरील श्रद्धेपासून इतका स्वतंत्र, इतकाच नव्हे तर अशा श्रद्धेला विरोध करणारा मुक्तीचा मार्ग कधीही पुढे मांडण्यात आला नाही. जगाच्या इतिहासात यापूर्वी कुणीही अशा धर्माची योजना पुढे मांडली नाही की ज्यामध्ये दैवी साक्षात्कार थारा नाही आणि ज्याच्या आज्ञा या ईश्वराच्या आज्ञा नसून त्या माणसाच्या सामाजिक गरजांच्या चिकित्सेपोटी निर्माण झालेल्या आहेत. जगाच्या इतिहासात मोक्ष हे असे सुखाचे वरदान आहे की ते माणसाने स्वप्रयत्नाने व सदाचाराने वागून याच जन्मात आणि याच पृथ्वीतलावर राहून प्राप्त करायचे असते. हा मोक्षाचा मार्ग यापूर्वी कुणी सांगितला नाही. भगवान बुद्धाच्या नव्या धम्माचे प्रवचन ऐकल्यावर परिवर्जकांनी अशा भावना व्यक्त केल्या. जो मनुष्य नैतिक भावनेने प्रेरित झालेला आहे तो आणि आपल्या काळातील बौद्धिक ज्ञानात तज्ञ आहे, जो एक नव्या विचारांचा प्रणेता आहे, या जगात या जीवनात आत्मविकास व आत्मसंचयन यांच्या योगाने झालेल्या आंतरिक वर्तनाने मुक्ती मिळू शकते. हे आपले तरच विरोधी प्रवृत्तीची जाणीव असूनही बुद्धी परस्पर पुढे थांबण्याचे त्यांचे धैर्य आहे. अशा भगवान बुद्धाच्या रूपाने एक समाज सुधारक लाभला आहे असे त्यांना वाटले. भगवान बुद्धाविषयी त्यांना आदर इतका अमर्याद झाला की ते त्यास ताबडतोब शरण गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्यांनी त्यास विनंती केली. येई भिक्खवे भिक्खूंनो या हा मंत्र उच्चारून भगवान बुद्धाने त्यांना आपल्या धम्मात प्रविष्ट करून घेतले. ते पंचरोगी भिक्खू म्हणून पुढे ओळखले जाऊ लागले. आपला भगवान बुद्धांचं प्रवचन हा आज 10वा भाग आपला संपलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा हा भाग आहे. म्हणजे जे पंचवर्गीय भिक्खू
आणि त्यांना दिलेला भगवान बुद्धांनी धम्म आणि भगवान बुद्धांच्या धम्माचा संपूर्ण सार ह्या भागामध्ये होता. मी संपूर्ण धम्मच होता. आपण पुढील भागामध्ये उच्च कुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षाही बघणार आहोत. हा दादाभाऊ अभंग ऑफिशियल यूट्यूब चॅनल, या चॅनलला आपण लाईक करा आणि लाईक केल्यानंतर आपण सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्वांना पाठवा. नमो बुद्धाय.